नमस्कार मित्रांनो, प्रत्येक पेपरमध्ये सरळ व्याजावर हमखास प्रश्न विचारला जातो. पण बऱ्याच जणांना वाटतं की सरळ व्याजाचा प्रश्न फक्त सूत्रांना सॉल्व्ह होऊ शकतो. अजिबात नाही. जर तुमच्याकडे लॉजिकल कन्सेप्ट असेल, जर तुम्ही प्रॉपर लॉजिक वापरलं, तर बिना सूत्राचंही उत्तर अगदी काही सेकंदात काढता येतं. जसा हा प्रश्न आहे. एक ठराविक रक्कम सरळ व्याजानं 3 वर्षासाठी गुंतविली. जर तीच रक्कम 4% अधिक दरानं गुंतविली असती, तर 480 रुपये अधिक व्याज मिळाले असते. त्यांचं म्हणणं आहे, पीचे मूल्य काढा, म्हणजे जी रक्कम गुंतविलेली आहे ती रक्कम सांगा. बघा बरं का आता. सर, त्यांचं म्हणणं आहे का जर प्रत्येक वर्षासाठी 4% दर वाढवला असता, तर एकूण 480 रुपये जास्त भेटले असते. म्हणजे पहिल्या वर्षी 4%, दुसऱ्या वर्षी 4%, तिसऱ्या वर्षी 4%, असे एकूण 12% व्याज जास्त भेटलं असतं. पण त्यांचं म्हणणं आहे का 480 रुपये जास्त भेटले असते, म्हणजे 12%ची किंमत 480 आली. आपल्याला मुद्दल सांगायची. प्रत्येकाला माहिती आहे का मुद्दल नेहमी 100% असते. मग सिंपल बघायचं का 12ला कितीनं गुणलं का 48 येतात. सर 12 चोक 48, पुढे 0 म्हणून 40 करावं लागेल. 12ला 40 न गुणलं का 480 येतात. तर याला बी 40 न गुणायचं. 100 गुणिले 40. मित्रांनो, जी मुद्दल आली ती आपली 4000 रुपये आली. ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर. जर कन्सेप्ट आणि लॉजिकल मेथड प्रॉपर क्लिअर झाली असेल, तर या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट सेक्शन मध्ये सांगायचंय. धन्यवाद.